तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने डिझेल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हातानेच परतावं लागतंय। खरीप हंगाम तोंडावरती आहे आणि अशात डिझेल मिळत नाहीये म्हणून शेतकरी हवालदिल झाले। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी डोक्यावरती कॅन घेत पेट्रोल पंपावरती केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार आता ही कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय। पेट्रोल टाकून 200 आलेले आहे। आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे। त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात, तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या। कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही। 5 शेतकरी किती आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी। कारण शेतकऱ्यांना डिझेलसाठी आठवणात प्रयत्न करणं लागले। आता डिझेल पण नाही, त्यामध्ये कुठून डिझेल आणायचं या पंपावर आणि कॅन मध्ये देण्याचं गाडी आता